सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजन तेली आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकरांमध्ये पुन्हा एकदा झुंपली। केसरकर माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत, मात्र त्या माणसाचा उपयोग या मतदारसंघाला होणार नसेल तर आम्ही युती म्हणून त्यांना मदत केली तर सावंतवाडीची जनता आम्हाला माफ करणार नाही, असं वक्तव्य राजन तेलींनी केलं। केसरकर 15 वर्ष आमदार, 8 वर्ष मंत्री, तरी या मतदारसंघात काहीच केलं नाही आणि त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना केल्याची माहिती राजन तेलींनी दिली आहे। तर सावंतवाडी मतदारसंघात पूर्वी काय चित्र होतं हे त्यांना माहिती नसेल, फक्त मी केलेल्या कामाच्या ठिकाणी नारळ फोडणं एवढंच काम राजन तेलींनी केलं, असा जोरदार पलटवार दीपक केसरकरांनी केला। आज मी हे सगळं बोलतो की केसरकरांचा वैयक्तिक माझ्याकडे ते दुश्मन असण्याचं कारण नाही, पण प्रश्न एवढा आहे की जर त्या माणसाचा उपयोग जर या मतदारसंघाला होणार नसेल, 15 वर्ष आमदार, त्याच्या 8 वर्ष मंत्री, तरी आमच्या जर भागात काय झालं नसेल, जरी आमचा आरोग्याचा प्रश्न सुटला नसेल, जरी आमचा रोजगाराचा प्रश्न सुटला नसेल, तर त्यांच्या मागे उभं राहायचं का? आज जनता आम्हाला माफ करणार नाही। जर आम्ही समजा युतीतनं त्यांना मदत केली तर जनता आमच्या अंगावर येईल, जनता आम्हाला माफ करणार नाही, म्हणून इथली सीट ही भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही या ठिकाणी केला। सावंतवाडी मतदारसंघामध्ये पूर्वी काय होतं हे त्यांना माहिती नाही। आज चांगला दिवस आहे, कशाला उगाच कोणाची तरी नाव घेतात। सावंतवाडीमध्ये किती हॉस्पिटल होती, वेगवेगळ्याला हॉस्पिटल होतं का, तिथं कॅन्टीन डिस्पेन्सरी होती, दोडामार्गला छोटंसं हॉस्पिटल होतं, आता नवीन हॉस्पिटल झालेलं आहे। त्या ठिकाणी क्रीडा संकुलं होती का, नव्हती। पंचायत समितीच्या इमारती नव्हत्या, अनेक गोष्टी ज्या नव्हत्या त्या नव्याने उभ्या राहतात। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज